आणि जर एक पैका बी माझा भाऊ न्याय करण्यापासून चुकला तर मी तुम्हाला खरं सांगतो, मी आयुष्यभर त्याच्याशी कधीच नाही बोलणार, सारे नातेसंबंध तोडेन. एवढा विश्वास आहे भीमवर? चौथा परीस जास्त. ठीक आहे, मग हे बी करून पाहते. पण आपल्याला आत्यानं बाकीच्यांपासून लपून जावं लागल. हे बरं नाही झालं. रामजीच्या कुटुंबावर आपण अभिमान करत होतो आणि तेच कुटुंब असं इखोरलं. काय करायचं? रामजीला जाऊन समजावूया का? अरे चुप राहा. आले मोठे, रामजीला जाऊन समजवायचं का? आता या घटनेपासून तुम्हाला काही धडा मिळाला का? हेच की जो देव आहे तोच देव आहे आणि कोणत्याही माणसाने देवाला कमी महत्व द्यायला नको. तुम्हा लोकांचा विश्वास त्या घरासाठी जरा जास्तच वाढलेला होता. आताही काही बिघडलेलं नाहीये. रामजी आणि भीमरावच्या येण्याच्या अगोदर जसे तुम्ही गावात वावरत होता, जसे इथले कायदे नियम अटी मानत होता, अगदी तसंच राहणं सुरू करावं लागेल. नाहीतर तुम्हा सर्वांचं कुटुंब देखील असंच विखरून जाईल. आणि लक्षात ठेवा की त्या रामजी आणि त्याच्या कुटुंबाला हा देवाने दिलेला दंड आहे आणि ही त्याच्या पापांची शिक्षा आहे. आणि याआधी देव तुम्हाला सगळ्यांना सहभागी होण्याचा दंड देईल. त्याआधी स्वतःला वाचवा मूर्खांनो. चला पंडितजी. रामजीला असं घर सोडून जायची गरज नव्हती. असं करून ना त्याने या स्पृश्य लोकांनी बोलण्याची संधी दिली. पण असं तर नाही ना की आपण रामजीच्या कुटुंबाला जरा जास्त समजदार समजले? बरोबर आहे भाऊ, एकदम बरोबर आहे. म्हणूनच तर आपण समजे असे आहोत. अरे कोणी बी काय बी इथं येऊन बोलून जातो आणि आपण ऐकत राहतो. कारण आपण आपलं नाही ऐकत, आपल्या मनाचं नाही ऐकत, आपल्या लोकांचं नाही ऐकत. आणि जर अशी वाईट वेळ काय आली तर आपली जी रामजीवर श्रद्धा आहे ती कमजोर पडायला लागली. काय बोलतोस तू? तुम्हा समजासनी जो विचार करायचा तो करा. पण माझ्या नजरेत रामजीचं कुटुंब तेव्हा बी श्रेष्ठ होतं आणि आता बी श्रेष्ठच आहे. आणि त्याचं कुटुंब पुरं इखोरलं बी ना तरी बी माझ्या नजरेत श्रेष्ठच राहणार. काय झालं आता? थोड्या वेळाआधी आपण रामजीला समजवण्याच्या गोष्टी करत होतो ना. पर झालं काय? समजा त्याच्या उलटच स्पृश्य समाजातली लोक आले आणि आपल्यासने समजावून निघून गेली. आणि आपण रामजीलाच दोषी ठरवत आहे. तुम्ही इथंच थांबा, मी त्यासनी घेऊन येतो. भीम, चल. मी आशीर्वाद देण्यासाठी नाही, सल्ला घेण्यासाठी आले. तुम्ही भीमासनी काय झालं ते समजा सांगा. मी इथंच बाजूला उभा आहे, ठीक आहे? होय, बोला की. तुझ्या बाबांनी तुला समद काय सांगितलं असणार, पर त्यांनी जे केलं तशी वाटणी होऊ शकत नाही, कमीत कमी माझ्यासाठी तरी नाही. समदे म्हणतात की तू लय समजदार आहेस, निस्वार्थ भावनेने निर्णय घेतो, न्यायाच्या बाजूने आहेस. म्हणून मी तुझ्याकडे न्याय मागाय आले. जे समजायचं ते समज आणि मला न्याय दे. तुझ्या बाबाची दुसरी बायको
तुझी सावत्र आई किंवा तुझ्या समाजातली एक त्रस्त झालेली बाई? तुमचा न्याय काय म्हणतो? माझा नवरा मला परत कर. तुम्ही घरी जा. उद्या सकाळी तुमचा नवरा तुमच्याकडे परत येईल. जसं ऐकलं होतं तू त्याच्या परीस जास्त तर्कसंगत गोष्टी करतोस. आता आपण घरी जाऊया. हो तन तो सब बन भया, करम भये कुहाड़ी, आप को काटी है, कहे कबीर बिचारी, कहे कबीर बिचारी. ताई, तुळसा, मंजुळा, कुठं गेले समधेजण? बाळा, असं तर नाही ना की काल रातच्याला भीमने खेळ केला का काय? अना समधेजण मला सोडून कुठंतरी निघून गेले. बाळा, भीम, भीमबाळा, हे घे बाळा, दूध पिऊन घे. बाबा, आज आपण दूध आणि चहा कोणा दुसऱ्या संग पिऊ. पुन्हा संग? तुम्ही चला तर आधी. हे बघ बाळा, नाही घरला नाही जाणार. बाबा, मी तुम्हाला घरी घेऊन नाही जात आहे. तुम्ही चला तरी. अनर्थ झाला. ऐका, अहो तुम्ही बी ऐका. अनर्थ झाला. काय झालं जिजाबाई? काय झालं? माझ्या घरचे मला सोडून कुठेतरी निघून गेले. मला एकलं केलं, मला ठाव नाही ते कुठेतरी निघून गेले. काय म्हणताय वहिनी? कुठे गेले समधे? ठाव नाही त्या भीमने काय खेळ केला. समधे मला सोडून निघून गेले. तुम्ही काळजी करू नका, आम्ही समधे आहोत ना. आम्ही समधे मिळून तुम्हाला मदत करू. कृपा करून माझ्या संग चला त्यासनी शोधण्यासाठी. त्यासनी मी एकली कुठं कुठं शोधू? भावांनो, आपण समधे मिळून शोधू की रामजीचं कुटुंब कुठं गेलं ते. चला समधे जाऊन शोधू. चला चला चला. कुठं गेले असणार मला तर काही समजना झालं. अरे मिळतील वहिनी. गुरुजी, गुरुजी, अरे तुम्ही इथे? वय भीमनी सांगितलं समध्यासनी घेऊन तुमच्याकडे यायचं. अरे पण का? मी सांगतो गुरुजी. भीम,
समदेसनी इथं का बोलवलंयस? गुरुजी, तुमच्या संग बोलायचं होतं आणि तुम्हीच आता बरोबर निर्णय घ्या. गुरुजी, बाबा एकदा संकटात अडकले होते तेव्हा ते तुमच्याकडे आले होते आणि आता तुमचा विद्यार्थी संकटात अडकला आहे तर तो तुमच्याकडे आला आहे. चला गुरुजी, आज तुम्हासनी न्याय करायचा आहे. चला. गुरुजी, बाबांनी निर्णय तर घेतला, पण बाबासने निर्णय स्वतःच्या हिशोबाने घ्यायला पाहिजे होता का दुसऱ्याच्या सांगण्यानं? भीम, काल रातच्याच आपलं समद बोलून झालं होतं, मग आता काही नवीन सुरू केलेस? बाबा, तर्काचं उत्तर तर्क लावूनच द्या, कारण तुम्ही नेहमीच समजावलं आहे का जेव्हा बी समस्या येईल तर त्यावर मंथन केलं पाहिजे. रामजी, भीमराव अगदी बरोबर बोलतोय. आता तुम्हीच सांगा की तुम्ही काय केलं आणि त्या मागचा तर्क काय? कुठे गेले समदे? मंजुळा, तुळसा. अरे काय झालं? तुम्ही कोणाच नाही शोधता आहेत? रामजी आणि त्याचं कुटुंब जिजाबाईसनी एकलं सोडून कुठेतरी निघून गेलं. काय? असं नाही होऊ शकत. काल रातच्याला भीमासने भेटून मी मदत मागितली होती. सकाळी उठून पाहिलं तर घरात कोणी बी नाही. ही भीमचीच चाल आहे. नाही, भीमाचं कधी बी नाही करू शकत. माझ्या संग एवढं काही झालं तरी बी तुम्हाला असंच वाटतं की भीम काय करू शकणार नाही. चला ना, जाऊन शोधूया. ते जर भेटले तर खरं काय आणि खोटं काय येईलच ना पुढं. चला चला भाऊ, चला. नाही, रामजी भाऊ. आणि मग त्यानंतर मी भीम संघ राहण्याचा निर्णय घेतलाय. पण मला बाबांसंग नाही राहायचं आहे. माझा प्रस्ताव हा आहे का बाबांनी फक्त आणि फक्त आपल्या बायको संग राहिलं पाहिजे आणि आम्ही समजे संग राहू. नाही, कधीच नाही होणार. बाबा, हेच योग्य आहे आणि हेच मला आणि बाकीच्या घरच्या समजसनी वाटतं. वय बाबा, आमचं बी हेच म्हणणं आहे. आम्हासनी भीम पाहिजे. भीम आमच्या संग राहणार बाबा. वय बाबा. आणि बाबा, म्या भीमविना राहू शकत नाही. भाऊ, आमच्यापैकी कुणी बी भीमाशिवाय राहू शकत नाही. गुरुजी, आता तुम्हीच निर्णय घ्या का मला बाबा संग राहायला पाहिजे का बाकीच्या कुटुंब संग. आणि बाबा, तुम्हाला बी विश्वास ठेवावा लागेल का गुरुजी जे बी निर्णय घेतील तो बरोबरच असेल. रामजी, मला भीमरावचं म्हणणं अगदी बरोबर वाटतंय. खरं तर असं व्हायला हवं की पूर्ण कुटुंब सोबत राहायला हवं, पण प्राप्त परिस्थितीवरून असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या बायको सोबत आणि बाकीच्या कुटुंबाला एकत्र राहायला हवं. मला असं वाटतं की हाच निर्णय योग्य ठरेल. माफ करा गुरुजी, पण मी तुमच्या निर्णयाला नाही मानत. आणि माझ्या आयुष्याचा निर्णय तुम्ही असं कसं करू शकता? मी इथनं जातोया. ज्यांना जे करायचं आहे ते करा. मग बाबा, मग तुम्ही असंच म्हणायचे का गुरुचं स्थान समजत वरचं असतं आणि त्यांचा निर्णय नेहमी निस्वार्थ असतो? भीम, तुला नाही समजत आहे. बाबा, मला समजत आहे, समजत नाही समजत आहे. तू जिजाबाईकडे तिच्या नवऱ्यासनी पाठवत नाही आहेस, तर तू तुझ्या बाबासनी तुमच्यापासून वेगळं करतो आहे.
बरोबर आहे आणि गरजेचं बी. आणि तुम्हाला हे करावंच लागेल. आणि रामजी, बाप लेकामध्ये ही वाटणीची रेग ओढल्या गेल्यानंतरही त्या दोघांमध्ये दुरावा येत नसतो. कारण बाप आणि लेवक कधीच दूर होऊ शकत नाही, कितीही वाटणी झाली तरी. ठीक आहे गुरुजी, मी माझ्या पत्नी जिजाबाई सोबत येणार आहे. पर माझी बी एक अट आहे. पर माझा पोरगा भीम आत्ताच्या आता घरी निघून जाईल, पर पुन्हा घर सोडून कधी बी जाणार नाही. होय बाबा, मी घरी जातो आणि मी वचन बी देतो का मी कधी बी घर सोडून नाही जाणार. बघितलं तुम्ही, ज्या भीमवर तुम्ही आरोप लावत होते की त्याने तुमच्याकडनं तुमचं समद हिसकावून घेतलं, त्याच भीमनं तुम्हासनी तुमचा नवरा परत आणून दिला. वय जिजाबाई, पहा, आजपर्यंत ऐकत आलो की कधी कधी सावत्र आई सख्या आई परीस चांगली असते, पण आज पहिल्यांदा पाहतोय की एक पोरगा आपल्या सख्या आईसाठी जेवढं करू शकतो त्या परीस जास्त आपल्या सावत्र आईसाठी करतोय. आता तुम्ही तुमच्या बाबांची शपथ घ्या आणि सांगा की आमचा भाऊ कसा आहे. जेवढं ऐकलं होतं तुझ्याविषयी, तू त्याहून लय मोठा आहेस. तुझं माझं नातं जसं बी होतं, पर तू आयुष्यात लय खुश राहा. तुझा मान सन्मान असंच वाढत राह. ह्योच आशीर्वाद आहे माझा. नाही जिजाबाई, माझ्या पोरासनी तुझ्या आशीर्वादाची गरज नाही. कारण हा आशीर्वाद मनापासून नाही, तर स्वार्थाच्या मागून जो आनंद मिळतो त्यातून आला आहे. तुला माझं कुटुंब नाही पाहिजे होतं ना, आता नाही मिळणार. आता काय, कधी बी नाही मिळणार. आता आपण वेगळं राहायचं, या समद्यांपासून दूर. पर म्या तुझ्या जवळ राहीन, म्हणजे मला तुला जवळून पाहता येईल. एका हसत्या खेळत्या कुटुंबासनी तोडून तुला किती आनंद मिळतोय ते, तू किती समाधानी होतेस ते, तुला किती चांगली झोप येते ते. बाबा, तुम्ही रागवू नका. नेहमीच निर्णय आपल्या मनासारखे नसतात आणि जर मनासारखे नाही झाले तरी बी आपल्याला शांत राहता आलं पाहिजे. मी तुझं म्हणणं ऐकलं ना. तू आता तुझा हिस्सा सांभाळ, मला आता माझा हिस्सा सांभाळू दे. चल. भाऊ, कुठं जाणार आहेस तू? माहित नाही, लगीन केलं आहे आणि लगीन प्रत्येकासनी कुठं ना कुठं घेऊनच जात. म्हणून आम्ही कुठं बी जाऊ, आम्ही कुठं बी राहू. गोरेगावला जा रामजी. गोरेगावला माझ्या ओळखीचे एक व्यक्ती आहे, त्यांच्या तलावाचं खोदकाम सुरू होणार आहे. खजांजीची नोकरी आहे आणि तुला तर वही खात्याचं काम तर येतच ना, तर तेच करशील. तुला पैसे आता तिकडं जे बी असल मी तिकडं जाईन, माझ्या बायकोसनी बी घेऊन जाईन. शेवटी वाटणी तर झाली आहे ना, आणि वाटणीचा सिद्धांत हेच सांगतो की दोन्ही बाजूंनी आपापल्या बाजूंनी सांभाळावं. त्या इखुरलेल्या घरासनी वाचवण्याचा हाच एक उपाय आहे. जेवढं दूर आम्ही जाऊ तेवढ्याच लवकर आम्ही जवळ येऊ.